मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचं निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलदादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। यावेळी सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुर्गे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाडकर, अक्कलकोट शहराध्यक्ष स्वामी घोडके, तमन्ना घोडके, अभिमन्यू काळे, निलेश लवटे, दाजी कोळेकर, रवी भजंत्री उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम 8 ऑक्टोबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या वचनपूर्ती सोहळ्याला 30,000 महिलांना आणण्यासाठी राज्य सरकारने 400 बसेसची सोय केली आहे। भोजन व्यवस्था, पाणी, अनुषंगिक व्यवस्था आदी जबाबदारी पुरवठा विभागावर सोपवली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागावर पावसाळी परिस्थिती पाहता योग्य मंडप, अनुषंगिक व्यवस्था योग्य पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेत। दरम्यान हा वचनपूर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्यात। या वचनपूर्ती सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा कडकडीत विरोध आहे। वचनपूर्ती सोहळा घ्यायचाच असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षाच्या वतीने खर्च करून हा सोहळा घ्यावा। जनतेच्या पैशावर उधळपट्टी करून राज्यावर कर्जाचा डोंगर उभारण्यात येऊ नये। या कार्यक्रमाला वारेमाप खर्च होणार आहे, त्याऐवजी राज्यातल्या सरसकट महिलांना लाडकी बहीण योजनेत समावेश करून त्यांना न्याय मिळवून द्यावा। जर तुम्हाला राज्यातली लाडक्या बहिणीची इतकी काळजी असेल तर राज्यात होणारे बलात्कार, अत्याचार, हिंसा, हत्येच्या घटना वाढतायत, यावर शासन कठोर निर्णय घेत नाही। लाडक्या बहिणीला तुमच्या पैशांची गरज नाही, तर तिला सुरक्षितता हवी आहे। या सरकारवर महिलांचा विश्वास राहिला नाही, त्यामुळे महिलांना खुश करण्यासाठी अशा योजना आणून राज्यावर कर्जाचा डोंगर उभारण्याचं पाप या शासनाकडून केलं जाते आणि त्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचं मत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी केले।